नाही तसं काही नाहीये, बौद्धांच्या ताब्यात द्या, कुणी असू दे, बौद्ध भिक्खू घ्या किंवा जे ज्येष्ठ असतील उपासक त्यांच्या कमिटी बनवा, जेणेकरून फक्त प्रश्न असा आहे कोणाच्या ताब्यात द्या हा महत्वाचा प्रश्न नाहीये, प्रश्न हा आहे की ते बौद्धांच्या ताब्यात असावं, भारतीय बौद्ध असावेत. पण एक हा बौद्ध बरोबर आहे, सरांनी ससो खंडाळकर प्रश्न विचारला फार अगदी मार्मिक आहे. नाही नाही नाही, ते कुणाही जे बाबासाहेबांच्या विचाराची संलग्नित आहेत, बाबासाहेबांची विचारधारा मानतात, आजच्या परिस्थितीला आपल्या बौद्ध भिक्खूमध्ये सुद्धा बरीचशी घाल मिसळ झालेली आहे आणि बौद्ध तत्वज्ञानाला मूठमाती देण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणून असे बौद्ध निवडा की जेणेकरून ते विनयशील असतील. तर काही काही आता आपलं बघतो आपण सनातनवादाचे बौद्ध भिक्षू आहेत, काही काही पुढारी तुम्ही आता काही सांगण्याची गरज नाही, आजची परिस्थिती कशी आहे. बऱ्याचशा आमिषाला बळी पडून आंबेडकर चळवळीची वाट लावण्याच्या मार्गावर आहे. जसं थोडक्यात एक उदाहरण देतो, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची किती धुळधाण केली, भारतीय बौद्ध महासभेची धुळधाण करण्यासाठी किती जण टपलेले आहेत. त्यानंतर पीपल्स इम्प्रुव्हमेंट जे की गायकवाड जे होते त्या गायकवाडने वाट लावण्याचा प्रयत्न केला, ते बी प्रश्न आहे. ह्या सर्व आंबेडकर भवनचे प्रश्न म्हणजे जे तुमच्या कसोटीला उतरतील आणि जनतेच्या कसोटीला उतरतील, जेणेकरून की जनतेला वाटलं पाहिजे की खरे मार्गदाता कोण आहेत आणि त्या मार्गदाताच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. हे माझं मत आहे वैयक्तिक. होतो 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 पण आपण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून करतोय आपण आणि वंचित बहुजन आघाडी त्यांच्याशी सहमत आहे आम्ही. हो हो नाही तसं काही नाही, तसं काही नाही. आता कसं आहे, विविध संघटना विविध पक्ष विचारधारा आता प्रत्येक पक्षामध्ये तसे आंबेडकर चळवळीत आहे म्हणून त्यांना पाठिंबा नाही अशाचा काही भाग नाही, त्यांनाही पाठिंबा आम्ही त्यांच्या कार्यक्रमात सामील होतो, तसं काही नाही. आता तो ज्याच्या त्याच्यापर्यंत तो जास्त प्रश्न आहे, आपण त्यांना अडवू शकत नाही. पहिली गोष्ट आणि राहिला प्रश्न आहे की कुणाच्या ताब्यात द्यायचं. प्रथमतः ते बौद्धांच्या ताब्यात असावं हा महत्वाचा प्रश्न आहे. मग तो महाराष्ट्राचे बौद्ध असो का बिहारचे असो का उत्तर प्रदेशचे, प्रश्न असा आहे की ते जे विहार आहे ते मंदिर म्हणून समजण्यात येतं आणि ते विहार असावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात असावं. जसे की सगळे जे मंदिर आहे गुरुद्वारा आहे हे त्यांच्या धर्माच्या गुरुच्या ताब्यात आहे. सगळ्यांची मागणी ती आहे. आज जसे तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडे आलात, वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर आहे, अजून असं किती राजकीय पक्षाची आणि सामाजिक संघटनेची चर्चा झाली, कोणाबरोबर तुम्हाला पाठिंबा जाहीर केला? मी पाठिंबा देणं आणि नाही देणं तो त्यांचा प्रश्न आहे, कारण हा वैयक्तिक बौद्धांचा प्रश्न आहे. त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, बाकीच्या पक्षांनी पण तसं होत नाहीये. हा जागतिक त्याविषयी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो. आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही धार्मिक आणि राजकीय पक्षाच्या वतीनं आपण हा आंदोलनाचा पायरा उचललेला आहे. या ठिकाणी आपल्या योगेश बनसाहेब औरंगाबाद पश्चिमचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, तसेच पंकज बनसोडे हे शहर अध्यक्ष आहेत आपल्या महानगरचे, त्याप्रमाणे प्रभाकरजी बकले पूर्व अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे, आमच्या औरंगाबाद महानगरचे सरचिटणीस भास्करजी मस्के, आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा पूर्ण औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगाताई शिरोडकर. आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो संपूर्ण भारतीयांना, महाराष्ट्रीयांना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी जनतेला की आपण हे जे आंदोलन करत आहोत याच्यामध्ये की जो गेल्या स्वातंत्र्यपूर्वी 1949चा जो कायदा आहे तो केवळ केंद्र सरकारने रद्द करून त्यात नवीन अमेंडमेंट म्हणजे तरतूद करून हे जे महाविहार आहे तो घ्यायचं, हे बौद्धाच्या ताब्यात द्यावं. दुसरी आमची मागणी आहे की ते ताब्यात देऊन त्याच्या विकासासाठी जो काही निधी केंद्र सरकार किंवा परराज्यातून परदेशातून येतोय त्याचा नेटकेपणाने विनियोग करून तो अत्यंत जोमाने आणि तेजीने त्याचा विकास व्हावा, जो की आजच्या घडीला अत्यंत संत गतीने हा विकास चाललेला आहे. आणि त्यामध्ये
बोधगया महाविहाराच्या ज्या आवारामध्ये जे अंतर्गत बाबी ज्या काही हिंदुईकरण करण्याचा जो प्रयत्न चाललाय, कृपया ते तथागताच्या विनयाला धरून नाही, त्या ठिकाणी त्या बाबी त्यांनी ठेवू नये, त्या इतर ठिकाणी स्थलांतरित कराव्या. केवळ तो जो प्रेमाइस आहे, तो तेवढा प्रेमाइस आहे, जो आवरण आहे, ते काय एरिया आहे, तो सगळा केवळ बौद्ध आणि बौद्धमय असला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय बौद्ध समाजातील लोक, आंबेडकर चळवळीतील लोक, आंबेडकर विचारांना मानणारे लोक अशी या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की बोधगया महाविहार हे लवकरात लवकर मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून त्याचा योग्य यथाचित विकास करता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय आपलं जय संविधान. मी रमेश बनसोडे, महानगर जिल्हा अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा. उद्या दिनांक उद्या दिनांक 12 मार्च 2025 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात बोधगया महाविहार या मुक्तीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आणि हे राज्यव्यापी आंदोलन असणार आहे. या आंदोलनासाठी प्रमुख मागण्या 1949 चा कायदा रद्द करणे, बोधगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे आणि त्यासाठी येणारा जो शासकीय निधी आहे तो त्याचा वापर योग्य पद्धतीने व्हावा आणि भरघोस निधी मिळावा. या 3 प्रमुख मागण्यांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन होत आहे. सर्व आंबेडकरवादी अनुयायांना विनंती करण्यात येते की त्यांनी उद्या हजारोंच्या संख्येने या आंदोलनासाठी सहभागी व्हावे. हे आंदोलन उद्या दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. मी योगेश गुलाबराव बल, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम.